द्वारका म्हणजे श्रीकृष्णांची कर्मभूमी। द्वारकेत श्रीकृष्णांचे प्रमुख दोन स्थान आहेत। एक स्थान गोमती द्वारका धाम आहे, तर दुसरे बेट द्वारकापुरी आहे। या दोन ठिकाणांच्या प्रवासात आणखी महत्त्वाचे स्थान आहे। त्यात रुक्मिणी मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, गोपिका तलाव येते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण गिरनारवर आलेले दत्त महाराजांचे साक्षात्कार बघितले। सोमनाथमध्ये देखील देवांची साथ बघितली। आता द्वारकेत द्वारकाधीश किती चमत्कार दाखवतात, किती ओळखीच्या व्यक्तींना भेटवतात हे तर बघणार आहोतच, पण यामागे देखील देवांनी आमचा प्लॅन कसा चुकवला, सर्व मंदिरांचे दर्शन कसे करून घेतले, दर्शनाला गेल्यावर देखील वेगवेगळ्या गोष्टी घडल्या, मंदिर बंद झाले, असे अनेक किस्से या द्वारकेच्या प्रवासात झाले। यात देवाची साथ देखील मिळतेच। हे सर्व अनुभव येथून पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बोलो द्वारकाधीश भगवान की जय। मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोमनाथचं दर्शन घेऊन द्वारकेत पोहोचलो। आता आपण द्वारका बघूयात। येथे पोहोचल्यावर असे वाटत होते की कधी एकदा द्वारकाधीशांचे दर्शन होईल। मित्रांनो, फायनली आम्ही द्वारकेत पोहोचलो आहे आणि आपल्याला रस्ता निलेशजी दाखवत आहेत। समोरच मंदिर आहे, बाजूला गोमती नदी घाट आहे। तेथे स्नान करून द्वारकाधीशांच्या दर्शनाला जातात। या नदीला दिवसा पाणी असते व संध्याकाळी पाण्याची पातळी खाली जाते। यामागे समुद्राची भरती व ओहटी कारणीभूत आहे। अंधार जास्त असल्याने आम्ही नदीकडे गेलो नाही। पुढे आम्ही लॉकरमध्ये सर्व सामान ठेवून दर्शनासाठी मंदिराकडे गेलो। तेव्हा 8:30 वाजले होते। मंदिर 9 वाजता बंद होणार होते। दर्शनाच्या रांगा खूप लांबपर्यंत होत्या। असे वाटले आज दर्शन होणारच नाही। तरीही आम्ही दर्शनासाठी रांगेत थांबलो। आतल्या परिसरात गेल्यावर मंदिर बघून थक्कच झालो, कारण मंदिर इतकं जुनं आणि तेही 5 मजले वरपर्यंत बांधलेलं होतं। त्याच्याही वर मंदिराचा भला मोठा कळस होता। हे जुन्या काळी कसं बांधलं असावं याचं आश्चर्यच वाटतं। मंदिर बंद होण्याच्या वेळी आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो। डोळे भरून द्वारकाधीशांचे दर्शन घेतले व बाजूला शंकराचार्यांच्या 4 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या शारदापीठात दर्शन घेतले व मंदिर बंद झाले। 4 धामांपैकी एक असलेले गोमती द्वारका धामाचे दर्शन करून मन प्रसन्न झाले होते। बाहेर आम्ही जेवण केले व रूम सापडून तेथे आराम केला। दुसऱ्या दिवशी निलेशजी इथेच राहणार होते व आम्ही सकाळच्या रेल्वेने ओका स्टेशनकडे जाणार होतो व बेट द्वारकेत दर्शन करून पुन्हा परतीच्या प्रवासाला जाणार होतो। तेव्हा निलेशजींनी सांगितले की इकडे रुक्मिणी मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, गोपी तलाव आहे, ते पण करा। पण आम्ही रेल्वेने बेट द्वारकेला जायच्याच तयारीत असल्याचं सांगितलं। मी आणि अनिकेतने पहाटे उठून आवरलं व निलेशजींना येतो म्हणून तिथून निघालो। पुढे रस्त्यात एक पण रिक्षावाला आम्हाला स्टेशनवर सोडायला तयार नव्हता। सगळे रुक्मिणी मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग करून बेट द्वारकेला यायचं का बोलत होते। शेवटी रेल्वेचा वेळ होऊन गेला व रेल्वे हुकली। मग आम्ही रिक्षाने जाण्याचं ठरवलं। देवाला दर्शन करवून घ्यायचं असेल तर तो कसंही करून घेतो, हे मला या प्रवासात कळालं। रिक्षात बसून आम्ही रुक्मिणी मंदिराकडे निघालो। या मंदिरामागे खास कहाणी आहे। आता आपण रुक्मिणी माता द्वारकाधामपासून लांब का आहेत हे जाणून घेऊया। द्वारकेला दुर्वास ऋषींचा श्राप आहे की येथे द्वारकेच्या परिसरात पिण्याचं पाणी मिळणार नाही। येथे बाहेरून पिण्याचं पाणी टँकरने येते। या मागची कहाणी थोडक्यात जाणून घेऊया। एके दिवशी प्रभू श्रीकृष्ण व रुक्मिणी माता दुर्वास ऋषींकडे गेले। तेथे त्यांनी दुर्वास ऋषींना आपल्या महालात भोजनास यावे असा आग्रह केला। दुर्वास ऋषींना प्रभू श्रीकृष्ण हे गुरु मानायचे। तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले की मी येतो, पण तुम्ही ज्या रथात आले आहात तो रथ तुम्हाला दोघांना ओढावा लागेल। तर दोघे तयार झाले व रथात दुर्वास ऋषींना नेऊ लागले। पुढे रुक्मिणी मातेला तहान लागली, तर प्रभू श्रीकृष्णांनी जमिनीवर अंगठा मारून गंगेला प्रगट केले व दोघांनी तहान भागवली। पण दोघांनी दुर्वास ऋषींना पाण्यासाठी विचारले नाही। तेव्हा दुर्वास ऋषींनी दोघांना 2 शाप दिले। पहिला शाप असा की तुम्हाला 12 वर्ष एकमेकांपासून दूरी सहन करावी लागेल व दुसरा शाप असा की द्वारकेतील सर्व पाणी खारे होईल
पिण्यासाठी पाणी राहणार नाही. त्यानंतर माता रुक्मिणींनी येथे 12 वर्ष तपश्चर्या करून दुर्वास ऋषींना प्रसन्न केले व पुन्हा द्वारकेत गेल्या. यामुळे येथे रुक्मिणी मंदिर बांधण्यात आले. या ठिकाणी जलदानाला खास महत्त्व दिले जाते. हे मंदिर फारच सुंदर बांधलेले आहे. मंदिरावरील नक्षीकाम बघण्यासारखेच आहे. येथे प्रसाद म्हणून देखील पिण्याचं पाणी दिले जाते. येथे दर्शन घेऊन पुढे आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगाकडे निघालो. हा थोडा लांबचा रस्ता होता, पण या ठिकाणी पुन्हा एक चमत्कार घडला. ते पुढे मी दाखवणारच आहे. या ज्योतिर्लिंगाविषयी थोडा संभ्रम आहे. काही लोक औंढा नागनाथला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानतात, तर काही लोक नागेश्वर ज्योतिर्लिंगाला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानतात. तर फायनली आम्ही पोहोचलो आहे मंदिराजवळ. तर पुढं नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. तर पटकन आपण दर्शन घेऊन निघूया. या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर मला गावाकडचा एक मित्र त्याच्या घरच्यांसमवेत भेटला. तर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं आत्ता आम्ही दर्शन घेतलंय. हर महादेव, ए महादेव. मी जेव्हा पण एखाद्या महत्त्वाच्या मंदिर परिसरात जायचो तेव्हा एकतर तेथे जाताना 3 जण असायचो किंवा तेथून निघताना 3 असायचो. पुढे आदित्य बेट द्वारकेच्या प्रवासात सोबत असणार आहे. पुढे आम्ही गोपी तलाव या ठिकाणी पोहोचलो. येथे जो तलाव आहे त्या तलावात सर्व गोपिकांनी जलसमाधी घेतल्याचं सांगितलं जातं. या गोपिकांचं चंदन तलावात उतरल्याचं सांगितलं जातं. या तलावाच्या मातीपासून गोपीचंदन बनवले जाते. ते तुम्हाला येथील दुकानांमध्ये बघायला मिळेल. या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. त्यात श्री गोपीनाथजी मंदिर, पुढे लड्डू गोपाल मंदिर व बाजूलाच रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिरात एक तरंगणारा दगडसुद्धा आहे. त्यावर राम नाव लिहिलेलं आहे. पुढे आम्ही बेट द्वारकेकडे निघालो. तर फायनली आम्ही ओखा या गावात पोहोचलो आहे. पुढे आम्ही ओखा पोर्टवर पोहोचलो. या ठिकाणी आदित्य त्याच्या फॅमिलीसोबत पुन्हा एकदा भेटला. या ठिकाणी आम्ही नाश्ता केला व तिकीट काढून बेट द्वारकेकडे निघालो. येथील समुद्राचे पाणी फारच सुंदर व स्वच्छ होते. या संपूर्ण प्रवासामध्ये बेट द्वारकेकडे जाणारा रस्ता सर्वात सुंदर होता. या ठिकाणी बोटीतून बेट द्वारकेकडे जाण्यासाठी खूप गर्दी होती. शेवटी एका बोटीत बसून आम्ही बेट द्वारकेकडे निघालो. बोटीतून जाताना पक्ष्यांचा झुंड हा बोटीवरती फिरत होता. त्यांना खाण्यासाठी काही वरती फेकले तर ते पटकन चोचीने पकडत असे. यात समुद्राच्या परिसरात बुडलेली द्वारका आहे. आता बेट द्वारकेकडे जाण्यासाठी समोरील सुदर्शन सेतू सुद्धा चालू झालाय. पुढे आम्ही बेट द्वारकेत पोहोचलो. पुढे आम्ही बाहेर मोबाईल ठेवून मंदिरात प्रवेश केला. मंदिरात गेल्यावर येथील पुजारी घडलेल्या गोष्टींची माहिती सांगत होते. रांग खूप मोठी होती व पुजारीपासून आम्ही खूप मागे होतो. मी आदित्यला सहज बोललो, ती माहिती सांगताय पण इथे काहीच ऐकू येत नाहीये. पण थोड्या वेळाने आश्चर्य असं झाले की जोपर्यंत आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो तोपर्यंत हळूहळू पुजारी इतके जवळ आले होते की ते माझ्या समोरच माहिती सांगत होते. पुढे मंदिर फिरवता फिरवता गर्दी असूनही मी त्यांच्या शेजारी कसा पोहोचलो हे मलाच कळले नाही. या ठिकाणी देखील दर्शन झाल्यानंतर मंदिर बंद झाले. पुढे ज्या ठिकाणी सुदामा बसले होते त्या गादीजवळ पोहोचलो. मला त्या गादीच्या पायथ्याशी भरपूर वेळ बसण्याची संधी मिळाली. तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की प्रभू श्रीकृष्ण व सुदामांची भेट याच ठिकाणी झाली होती, म्हणून या बेटाला भेट द्वारका म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सुदामांनी 2 मुठ्ठीभर तांदूळ श्रीकृष्णांना दिले होते, त्यामुळे येथे तांदूळ दानास खास महत्त्व दिले जाते. पुढे आम्ही सोन्याची द्वारका बघण्यासाठी गेलो. या ठिकाणी सोन्याच्या वस्तू तर नाहीये, पण प्रभू श्रीकृष्णांच्या जीवनातील गोष्टी या ठिकाणी दाखवल्या आहेत.
हे बघून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आदित्य बाय, भेटूया आता. बाय बाय. या ठिकाणी सर्वांना बाय करून मी रेल्वेने घरी निघालो. रेल्वेने घरी जात असताना पूर्ण प्रवासाचा विचार करत असताना डोळ्यात पाणी भरून आलं. त्याचं कारण म्हणजे दत्त महाराज पूर्ण प्रवास होईपर्यंत सोबतच होते असे जाणवत होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण गाणगापूरला आलेले दत्तांचे बोलावणे व आलेले अनुभव बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा व पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.